नमस्कार विद्यार्थी मित्र. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्रिशांश कुंडली बद्दल चर्चा करायची. महत्त्वाची कुंडली आपली लग्न कुंडली असते. त्याचबरोबर आपण चंद्र कुंडलीचा सुद्धा अभ्यास करतो, नवमांश कुंडलीचा सुद्धा अभ्यास करत असतो. परंतु लक्षात घ्या, काही ज्या पोट कुंडली आहेत ज्याला आपण षडवर्ग कुंडल्या पण म्हणतो, तर त्याही कुंडल्यांचं विशेष महत्त्व आहे कुंडली पाहताना. आणि सर्रास अनेक जण फक्त लग्न कुंडली आणि दशा अंतर्दशा बघून काही फलादेश करत असतात, पण तसे फलादेश करणं हे सुद्धा एक चुकीचं आहे. तर याच्यासाठी प्रत्येक जी लग्न कुंडली आहे तर त्या लग्न कुंडलीमधूनच अतिसूक्ष्म कुंडल्या विभागल्या गेले. त्या प्रश्नानुसार आपल्याला त्या कुंडल्यांचं सहाय्य घ्यावं लागतं. म्हणून आपण त्रिशांश कुंडलीच्या बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्रिशांश कुंडलीचं सगळ्यात महत्त्वाचं उपयोग म्हणजे काय कुंडली पाहताना, तर त्रिशांश कुंडली ही कुंडलीचं 6, 8, 12 ही त्रिकस्थानं असं म्हटली जातात. कुंडलीचे 6, 8 आणि 12, षष्ठ, अष्टम आणि व्यय. तर 6, 8, 12 या भावांचं सूक्ष्म रूप म्हणजे त्रिशांश कुंडली, ज्याला आपण इंग्लिशमध्ये D30 चार्ट असं म्हणतो. षष्ठ स्थान हे जे स्थान आहे ह्याला आपण रोगस्थान असं म्हणतो, रिपुस्थान म्हणतो, शत्रुस्थान म्हणतो. इथून आपण कर्ज पण पाहतो. अष्टम स्थान आहे हे मृत्यूस्थान आहे, अपमृत्यूस्थान आहे, गंडांतर आहे. आणि व्ययभाव त्याच्यावरून आपण कारागृहवास म्हणजे तुरुंगवास, रुग्णालयामध्ये अनेक कालावधी निवास करणं, तुरुंगामध्ये अनेक वर्ष निवास करणं, व्ययस्थान खर्चिक स्थान पण दाखवलेलं आहे आणि बंधन योगाशी पण संबंधित आहे. ही तिन्ही स्थानं काही वेळा आपण म्हणतो की जी दुःखाशी संबंधित स्थानं आहे. आणि म्हणून 6, 8 आणि 12 या भावांचं सूक्ष्म रूप जर काय नसेल तर ते असतं त्रिशांश कुंडली D30 चार्ट. आणि हे जे स्थान आहे षष्ठ स्थान, तर प्रत्येक स्थानाचा कोणतरी कारक ग्रह आहे. षष्ठ स्थानाचा कारक ग्रह आहे मुळातच मंगळ, आणि अति गौण स्वरूपामध्ये शनीला पण तिथे आपण कारक म्हणतो. अष्टम आणि व्ययस्थान याचा कारक ग्रह आहे शनी. लक्षात आलं की? आणि म्हणून त्रिशांश कुंडली आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची असते. ज्यावेळी एखादी संकट येतात, एखादं दुःख येतं, एखादा आजारपण येतं, तर ते आजारपण दशा अंतर्दशेनुसार असतंच. पण दशास्वामी जो कोण ग्रह असेल किंवा अंतर्दशा स्वामी जो कोणी ग्रह असेल, तर तो कुंडलीमध्ये लग्न कुंडलीमध्ये कुठे आहे आणि त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा त्याची स्थिती काय आहे, यावरून आपण तो कालावधी ठरवत असतो की त्या कालावधीमध्ये आपल्याला बरे वाईट फलित नक्कीच प्राप्त होत असतात. आता लक्षात घ्या, त्रिशांश कुंडली म्हणजे त्रिशांश याचाच अर्थ एक राशी ही 30 अंशाची असते. राशीचा समान 1 अंशाचा भाग, प्रत्येक 1 अंशाचा भाग याला आपण म्हणतोय त्रिशांश. म्हणजे समान 30 भाग केले जातात. लक्षात आलं की? तर याच्यामध्ये विषम राशी आणि समराशी, विषम राशी आणि समराशी. विषम राशी ज्या असतात म्हणजेच मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु, कुंभ या राशीचक्रातल्या विषम राशी. विषम राशीचे त्रिशांश हे विषम राशीमध्येच येतात. आणि याची सुरुवात मंगळ, शनी, गुरु, बुध आणि शुक्राने होते. शुक्राच्या 2 राशी आहेत, एक आहे वृषभ आणि एक तूळ, पण वृषभ रास समरास आहे आणि शुक्राची तूळ राशी विषम राशी.
म्हणून शुक्र 26 अंश ते 30 अंश बरोबर तुळने सुरू आहे. आता ह्याची विषम राशीचे त्रिशांश विषम राशीमध्येच येतात. त्याचं कोष्टक तुमच्या समोर आहे. आणि ह्याचे त्रिशांश मंगळ, शनी, गुरु, बुध, शुक्र. समराशीचे त्रिशांश समराशीमध्येच येतात. लक्षात घ्या, नियम लक्षात घ्या. समराशीचे त्रिशांश समराशीमध्येच येतात. म्हणजे समराशी कुठल्या आहेत आता राशी चक्रामध्ये? वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर, मीन. म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12. आणि समराशीचे त्रिशांश हे शुक्र, बुध, गुरु, शनी, मंगळाने सुरू होतात. शुक्र, बुध, गुरु, शनी आणि मंगळाने सुरू होतात. लक्षात आलं? विषम राशीचे त्रिशांश विषम राशीमध्येच येतात आणि त्याची सुरुवात मंगळ, शनी, गुरु, बुध, शुक्र. आणि समराशीचे त्रिशांश समराशीमध्येच येतात आणि त्याची सुरुवात शुक्र, बुध, गुरु, शनी, मंगळाने होते. लक्षात आलं? आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला कळून येईल की ह्याच्यात जे 7 ग्रह होते त्याच्यापैकी तुम्हाला 5च ग्रह दिसत आहेत. परंतु इथे रवी आणि चंद्र नाहीत. त्रिशांश कुंडलीमध्ये रवी आणि चंद्राच्या राशी एक नाही. हे लक्षात ठेवून द्या. आता मुद्दा कळलं? त्रिशांश कुंडलीमध्ये रवी आणि चंद्राच्या राशी एक नाही. लक्षात आलं? आता राहू आणि केतू हे जे ग्रह आहेत दोन्ही, राहू जर का समराशीमध्ये असेल तर राहूच्या समोर नेहमी केतू असतो 180 डिग्रीमध्ये. बरोबर की नाही? म्हणजे राहू, उदाहरणार्थ राहू जर का वृश्चिक राशीमध्ये असेल तर वृश्चिक राशीच्या समोरची राशी कुठली आहे? बरोबर वृषभ राशी. म्हणजे केतू वृषभ राशीमध्ये येणार. राहू जर का कुंभ राशीमध्ये आहे, आता राहू कुठे आहे? कुंभ राशीमध्ये. तर कुंभ राशीच्या समोरची रास आहे सिंह, तर केतू सिंह राशीमध्ये येणार. कुंभ रास आणि सिंह रास विषम राशी आहे आणि वृश्चिक रास आणि वृषभ रास समराशी आहे. म्हणून राहू आणि केतू यांचे त्रिशांश समराशीत किंवा विषम राशीतच येणार एकत्र. म्हणजे राहू जर का समराशीमध्ये असेल तर केतू पण समराशीमध्येच येणार. आणि राहू जर का विषम राशीमध्ये असेल तर केतू पण विषम राशीमध्येच येणार. आलंय? लक्षात आलंय? हा. आता ज्यावेळी आपण त्रिशांश कुंडलीचा विचार करतो, रवी आणि चंद्र सुद्धा त्रिशांश कुंडलीमध्ये येणार. परंतु रवी आणि चंद्राच्या राशी त्रिशांश कुंडलीमध्ये दिलेल्या नाहीये. फक्त 5च ग्रहांच्या राशी तिकडे आपल्याला मिळतील. ओके. पण त्रिशांश कुंडलीमध्ये रवी हा मेष त्रिशांशात बलवान असतो. लक्षात घ्या, त्रिशांश कुंडलीमध्ये रवी मेष त्रिशांशात बलवान असतो आणि चंद्र वृषभ त्रिशांशात बलवान असतो. कारण चंद्राची वृषभ रास ही त्याची उच्च रास आहे आणि रवीची मेष रास ही त्याची उच्च रास आहे. बरोबर आहे? क्लिअर आहे एवढं सगळ्यांना? आता लक्षात घ्या, आपण मुख्यत्वे जी त्रिशांश कुंडली पाहतो आहोत, कारण प्रत्येक कुंडलीला महत्व आहे. महत्वाची आपली लग्न कुंडली आहे, त्याच्याच जोडीला आपण चंद्र कुंडली बघतो आणि त्याचबरोबर पुढे जाऊन आपल्याला नवमाश कुंडली पण एक पाहण्याची पद्धत नक्कीच आहे. तो एक भाग विषयच वेगळा आहे. नवमाश आपण सरस बघतच असतो. परंतु काही प्रश्नांमध्ये लग्न कुंडली बरोबरच त्या प्रश्नाचं स्वरूप काय आहे, प्रश्न कशा पद्धतीचा आहे जातकाचा, त्या अनुषंगाने आपण फक्त एकच कुंडली न पाहता त्यातला पूरक अशी कुंडली कुठली असेल त्याप्रमाणे आपण त्याही कुंडलीचा, सगळ्या कुंडलींचा अभ्यास करून मग निर्णय घ्यावा. ही गोष्ट कधीच विसरू नका. एकाच कुंडलीवर प्रेडिक्शन्स करू नका. तर त्रिशांश कुंडली हे मुख्यत्वे करून कुंडलीमध्ये जी षष्ट, अष्टम आणि व्यय या त्रिक स्थानांचं सूक्ष्म रूप म्हणजे त्रिशांश कुंडली. आणि तिन्ही स्थानं आपण राक्षसी स्थानं पण म्हणू आपण त्यांना.
किंवा दुःख स्थानं सुद्धा म्हणू, बरोबर आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला त्याचे रिझल्ट पुढे प्राप्त होऊ शकते. आता महत्वाचं लक्षात घ्या, एखाद्याला महादशा आणि अंतर्दशा लागत असतात, बरोबर आहे. प्रत्येकाला आपण विचारतो की तुम्हाला आता सध्या कुठली महादशा आहे आणि त्या महादशेमध्ये कुठली अंतर्दशा आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे आयुष्य असतं ते एकसारखंच चालत असतं का? तर नाही. तर कधीतरी सुख आहे, कधीतरी दुःख आहे, कधीतरी कष्ट आहे, बरोबर की नाही. कधीतरी संघर्ष आहे, कधीतरी शारीरिक कष्ट आहेत. आजाराने सुद्धा, दुर्धर आजाराने सुद्धा व्यक्ती संकटात येत असते. काही जणांना काही महिने, काही वर्ष आजारपणाने खेळलेलंच असतं, किंवा अमुक अमुक वर्षी तुम्हाला आजारपण येईल. महादशा, अंतर्दशा आणि त्रिशांश कुंडली पाहून सुद्धा आपण त्यांना सांगतो की हे वर्ष तुम्हाला जरा आयुष्यातलं सांभाळावं लागेल. यावेळेला तुम्हाला आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मग लक्षात घ्या, जर का लग्न कुंडली तुमची जी असेल, जी लग्न कुंडली असेल, त्या लग्न कुंडलीमध्ये आता समजा एक उदाहरण म्हणून कुंभ लग्नाची कुंडली तुमच्या समोर आहे कुंभ लग्नाची कुंडली. या कुंभ लग्नाच्या कुंडलीमध्ये षष्ठ भावामध्ये कर्क रास आली, अष्टम स्थानात कन्या रास आली आणि व्यय भावामध्ये मकर रास आली. जर का त्रिशांश कुंडली सुद्धा, ही लग्न कुंडली आहे, परंतु त्रिशांश कुंडली ही सुद्धा जर का कुंभ लग्नाचीच आली तर कर्मधर्म सहयोगाने लग्न कुंडलीचे 6, 8, 12चे स्वामी, त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा तेच असणार, 6, 8, 12चे स्वामी. काही जणांची फरक असतो, पण काही जणांची जी लग्न कुंडली असते ती त्रिशांश कुंडली असते. मग इथे हा भाग फार महत्वाचा होऊ शकतो का? कारण लग्नेश जो असतो, आता आपण फक्त त्रिशांश कुंडलीचा विचार करतोय, बाकी कुठलाही विचार नाही करत आहोत. म्हणून आपल्याला त्रिशांश कुंडली म्हणजे आपल्याला आजारपणासाठी फार महत्वाचं बघायला लागणार आहे, किंवा संकट, मृत्यू, गंडांतर. मग जी काही पीडा होणार आहे, ज्या काही गोष्टी होणार आहे, त्या कोणाला होणार आहेत? तर त्या लग्नेशाला होणार आहे. कारण लग्नस्थान जे आहे, हे स्थान लग्नस्थान, याला आपण, या स्थानाला आपण तनुस्थान असं म्हणतो. हा लग्न म्हणजे लग्नेश, लग्नेश फार महत्वाचा असतो. लग्नेश तुमच्या कुंडलीमध्ये कुठे आहे, कुठल्या स्थानात आहे? तो लग्नेश शत्रुग्रहाने पीडित आहे का? तीव्र नक्षत्रामध्ये आहे का? शत्रू राशीत आहे का? पापग्रहाने पीडित झालेला आहे का? त्यावरून त्या लग्नेशाची स्थिती निर्माण होते. म्हणजे लग्नेश म्हणजे तुम्ही स्वतः. कारण तुम्ही ज्यावेळी जन्म घेता त्यावेळी तुम्हाला फक्त एक शरीर प्राप्त होतं. आणि आपण नेहमी म्हटलेलं आहे, पैसा, अटका, प्रॉपर्टी, मालमत्ता ही बाजूला ठेवा, एका बाजूला. ह्याचा उपभोग कोण घेणार? जर तुमचं शरीर चांगलं असेल तरच तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकता. म्हणूनच पूर्वीपासून म्हटलेलं आहे, आरोग्यम धन संपदा. आरोग्य हेच तुमचं खरं धन असतं. आणि आपण नेहमी आपलं आरोग्य जपत असतो. आणि सध्याच्या कालावधीमध्ये आरोग्यावर किती खर्च होतो हे प्रत्येकाला माहिती आहे, बरोबर आहे. आणि म्हणून लग्नेश हा तुमच्या कुंडलीतला सर्वात महत्वाचा आहे. जे काही होणार आहे, जे काही आयुष्यातले काही शुभ आणि अशुभ घटना होणार आहेत, त्या ह्या लग्नेशाशी संबंधित होणार आहे. आणि म्हणून लग्नेश ज्यावेळी गोचरीने, लक्षात ठेवा, लग्नेश ज्यावेळी गोचरीने रोगस्थानातून भ्रमण करतो, लग्नेश, लिहून ठेवा प्रेडिक्शन्स, लग्नेश ज्यावेळी गोचरीने षष्ठ स्थानातून भ्रमण करतो त्यावेळी प्रकृती स्वास्थ्य बिघडतं. लग्न कुंडलीचा लग्नेश, लक्षात आलं की नाही? लग्न कुंडलीचा लग्नेश, लग्न कुंडलीचा लग्नेश ज्यावेळी रोगस्थानातून भ्रमण करतो त्यावेळी प्रकृती स्वास्थ्य बिघडतं. कारण हे जे स्थान आहे, हे स्थान तनुस्थान आहे, देहस्थान आहे, शरीर आहे. जी काही पीडा होणार आहे, जे काही दुःख होणार आहे, हे तुमच्या शरीराला होणार आहे, याला भोगायचंय. आणि म्हणून ग्रह
नेहमी भ्रमण करत असतात, बरोबर आहे. मग लग्नेश लक्षात ठेवा, तुमच्या कुंडलीचा लग्नेश जो कोणी ग्रह असेल तो लग्नेश ज्यावेळी रोगस्थानातून भ्रमण करतो तो त्याच्या कालमर्यादेनुसार करतो. प्रत्येक ग्रहाचा कालावधी आहे एका राशीमध्ये राहण्याचा, बरोबर आहे. पण त्यावेळेला ज्या ज्या वेळेला लग्नेश तुमचा रोगस्थानातून येतो त्यावेळी कुठे ना कुठेतरी प्रकृती स्वास्थ्य त्या दरम्यान बिघडतं त्या कालावधीमध्ये. हा, काय विचारायचं आहे? तो महिन्यातून एकदा फिरणार. यस, चंद्र 2.25 दिवस एका राशीमध्ये राहतो. म्हणून मी म्हटलं प्रत्येक ग्रहाची कालमर्यादा वेगळी आहे. कर्क लग्नाची जर पत्रिका असेल तर कर्क लग्नाचा लग्नेश चंद्रच झाला आणि तो चंद्र ज्यावेळी रोगस्थानातून येतो म्हणजे कर्क लग्नाला धनुरास षष्ठात येईल. म्हणजे ज्या ज्यावेळी तो चंद्र धनुराशीमधून जाईल ते 2.25 दिवस जातकाची प्रकृती थोडीफार त्रासदायक होऊ शकते. कारण तो दिवस कायमस्वरूपी तो दिवस त्याच्यासाठी बघा महिन्यातला की लग्नेश ज्यावेळी गोचरीने षष्ठातून येतो त्यावेळी प्रकृती स्वास्थ्य थोडंफार बिघडतं. मग चंद्र 2.25 दिवस राहणार तर ते 2.25 दिवस तुमच्यासाठी प्रकृती स्वास्थ्यासाठी थोडी त्रासदायक होती. अष्टमातून असताना सुद्धा थोडा त्रासदायक होणार. म्हणजे त्यावेळेला तुम्ही लग्नेश अष्टमातून जातो त्यावेळेला तुम्ही कुठलेही निर्णय घेताना नीट विचार करून निर्णय घ्या. कदाचित तुम्हीच तुमच्या विचाराने तुमचं नुकसान करा. कारण अष्टम स्थान हे नुकसान करणारं स्थान आहे, ज्याला आपण मृत्यूस्थान पण म्हटलं, अपमृत्यू पण म्हटलंय, गंडांतर पण म्हटलेली आहे. परंतु लग्नेश ज्यावेळी अष्टमातून भ्रमण करतो त्यावेळी पर्टिक्युलर तुम्ही एखादा निर्णय, महत्वाचे निर्णय असतात किंवा तो कालावधी असतो त्यावेळेला कदाचित तुमचे निर्णय चुकू शकतात आणि तुमचे निर्णय चुकल्यामुळे तुमच्या दुःखाला, तुमच्या नुकसानाला तुम्हीच स्वतः कारणीभूत होता. म्हणून आपण म्हणतो की तुम्हीच तुमच्या स्वतःचं नुकसान करून घेणार. म्हणून लग्नेश ज्यावेळी इथून सुद्धा भ्रमण करत असेल त्यावेळेला थोडीशी काळजी घ्यावी महत्वाच्या निर्णयामध्ये. मग तो जास्ती कालावधी येईल त्यानुसार अनुषंगाने, बरोबर आहे. पण आता रोगस्थान कुठलं आहे तर षष्ठ भाव हे रोगस्थान आहे. म्हणून लग्नेश कुंभ लग्नाला कोण झाला? लग्नेश शनी झाला. लग्नेश शनी ज्यावेळी कर्क राशीमधून जाईल त्यावेळेला आपण एक ह्या जातकाला सांगू की आता जरा सध्या तुम्ही काळजी घ्या. म्हणजे शनी एका राशीमध्ये किती वर्ष असतो? शनी 2.5 वर्ष एका राशीमध्ये असतो, बरोबर आहे. म्हणजे शनी 2.5 वर्ष जाणार आहे. लग्नेश षष्ठातून गोचरीने भ्रमण करतोय. आपण आता सांगतो सध्या जरा तुम्ही प्रकृती स्वास्थ्य सांभाळा, हलगर्जीपणा करू नका, प्रकृतीची विशेष काळजी घ्या. या 2-2.5 वर्षामध्ये प्रकृती खालावेल, वर खाली होईल, परिस्थिती स्थिर राहणार नाही. तर आवर्जून स्वतःच्या शरीराची काळजी घ्या असा आपण एक मोलाचा सल्ला त्यांना देऊ. पण अशा वेळेला दशा आणि महादशा आणि अंतर्दशा पण फार महत्वाच्या असतात. जर महादशा आणि अंतर्दशा सुद्धा जर का अशुभ स्थानाशी संबंधित निगडीत असतील आणि अशाच वेळेला लग्नेश सुद्धा गोचरीने षष्ठातून जात असेल तर त्याला आणखीन पुष्टी मिळेल त्या प्रेडिक्शन्सला. म्हणजे महादशा आणि अंतर्दशा अनुकूल नाहीयेत आणि अशा वेळेला लग्नेश सुद्धा गोचरीने षष्ठातून जातोय म्हणजे हे भ्रमण तुमच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी ठीक नाही. तर अमुक अमुक कालावधीमध्ये आता सध्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या. आता हा एक नियम बनला. मग त्रिशांश कुंडली काय म्हणते ती महत्वाची आहे. कारण त्रिशांश कुंडली कुंडलीच्या षष्ठ, अष्टम आणि व्यय स्थानाचं सूक्ष्म रूप आहे. आपल्या शरीरामध्ये पण एक सूक्ष्म आत्मा असतो. शरीर दिसतंय पण आत्म्याचं एक सूक्ष्म रूप आहे. तसं त्रिशांश कुंडली ही लग्न कुंडलीला सहाय्य करणाऱ्या आजारपणासाठी. आणि म्हणून इथे आजारपण दिसतंय, महादशा अनुकूल दिसत नाही, अशा वेळेला तुम्ही त्रिशांश कुंडली पाहणं नक्की गरजेचं आहे. मग ती पाहण्याची पद्धत काय आहे तर लग्न कुंडलीमध्ये जी रास लग्नेश लग्न म्हणून आहे, कुंभ लग्न आहे, हेच जर समजा कर्म धर्म सहयोगाने हीच रास जर त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा कुंभ लग्न आलं तर मूळ लग्न कुंडलीमधले षष्ठ, अष्टम आणि व्ययभाव हे त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा त्याच स्थानात येत असतील किंवा अलटून पलटून येत असतील. समजा कर्क रास आहे, त्रिशांश कुंडलीमध्ये ती कर्क रास अष्टमात असेल, कळलं की नाही. जर कर्क रास त्रिशांश कुंडलीमध्ये अष्टमात आली तर ते धनुलग्न होईल. मग त्रिशांश कुंडलीमध्ये समजा धनुलग्न आलेलं आहे, पकडून चला, बरोबर आहे. तर अष्टमात कुठली रास आली? अष्टमात कर्क रास आली, बरोबर आहे. मग अशा वेळेला
त्रिशांश कुंडलीमध्ये जर या 6-8-12च्या राशी मूळ लग्न कुंडलीमधल्या 6-8-12 मधल्या राशी जर त्रिशांश कुंडलीमध्ये कुठल्याही भावांमध्ये दुःख भावामध्ये अदलून बदलून असतील तर तो नक्कीच त्यावेळेला ती पीडा निर्माण होऊ शकते. आणि म्हणून काही जणांच्या कुंडलीमध्ये विशेष आपल्याला जिथे लग्न कुंडली कुंभ दिसली त्रिशांशमध्ये कधी कुंभ झाली तर त्यावेळेला ही स्थानं सारखीच राहिली. मग हा लग्नेश शनी ज्यावेळी गोचरीने षष्ठातून जातोय कर्क राशीतून, कर्क रास चंद्राची रास आहे आणि चंद्र त्याचा शत्रू आहे, कळलं की नाही. आणि शनी थंड प्रकृतीचा ग्रह आहे, चंद्र जल आहे, कर्क रास छातीशी संबंधित आहे, फुफ्फुसाशी संबंधित आहे. मग आपण अशाला म्हणू शकतो जातकाला की तुम्ही छातीशी संबंधित काळजी घ्या, अदरवाईज तुम्हाला कुठे ना कुठे निमोनिया सारखे सुद्धा आजार होऊ शकतात, कळलं की नाही. म्हणून ही दम्याचे विकार, तर तुम्ही इथे जरा काळजी घ्या. लंग्सशी संबंधित पण विकार निर्माण होऊ शकतात. मग लग्नेश षष्ठातून जातोय मूळ लग्न कुंडलीतून, शनी म्हणजे लग्नेश गोचरीने ज्यावेळी षष्ठातून जातो आणि त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा तोच लग्नेश षष्ठातून भ्रमण करत असेल, अष्टमातून किंवा व्ययस्थानातून भ्रमण करत असेल आणि महादशा अंतर्दशा सुद्धा जर का जातकाला अनुकूल नसतील तर तो कालावधी जातकासाठी शारीरिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्वाचा कालावधी राहू शकतो. यस, त्यावेळेला काळजी घ्या. म्हणजे आपण एक ठोस निर्णयापर्यंत राहिलो की तुम्हाला इथे आता विशेष काळजी घ्यावी लागणार. कारण लग्न कुंडलीतून लग्न षष्ठातून अष्टमातून चाललाय किंवा व्ययातून, आणि त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा तो जर का षष्ठ अष्टमातून आणि व्ययस्थानातून जात असेल तर तुम्ही इथे शरीर प्रकृतीची नक्की काळजी घेणं गरजेचं राहील. लक्षात आलं. आता इथे अजून एक नियम दुसरा सुद्धा लक्षात घ्या. काही वेळेला आपण म्हणतो की सध्या मला अमुक अमुक काही माझा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मला फार दुःख मिळतंय, पीडा मिळते, कळलं की नाही. कारण प्रश्न जातकाचे अनेक तऱ्हेचे असतात, नाना तऱ्हेचे असतात. आता दुसरा मुद्दा लक्षात घ्या. कुंडलीचे जे लग्न कुंडलीचे जे भाव आहेत 12 भाव, या भावांपैकी ज्या भावाचा तुम्ही प्रश्न पाहू इच्छित असाल आणि त्याचा स्वामी जर का लग्न कुंडलीमध्ये सुद्धा गोचरीने अशुभ स्थानातून जात असेल आणि त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा 6-8-12 मधून त्या भावाचा स्वामी, कुंडलीच्या कुठल्याही भावाचा स्वामी जर का 6-8-12 या स्थानातून गोचरीने भ्रमण करत असेल तर त्यावेळेला सुद्धा त्या जातकाला त्या भावाशी संबंधित जे काही फलादेश असतील त्याच्यामध्ये न्यूनता अशुभता प्राप्त होऊ शकेल. कळलं. दुसरा पण एक मुद्दा नीट लक्षात घ्या, फार महत्वाचा मुद्दा आहे शिकताना. म्हणजे एखाद्याला पंचम स्थान म्हणजे संततीचं स्थान आहे, संततीचं, बरोबर आहे. आणि एखादी व्यक्ती संततीसाठी प्रयत्न करत असेल पण तिथे त्याला अपयश येते काही कारणामुळे, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी बाधा निर्माण होते. 1-2 महिने राहिली संतती राहिली असं वाटलं आणि नंतर मग ते पुन्हा नंतर फलित मिळत नाही, आपल्याला अशुभता प्राप्त होते. तर पंचम स्थान हे संततीचं स्थान आहे. पण पंचम स्थानाचा अधिपती अष्टम स्थानातून जातोय, व्यय भावातून जातोय, षष्ठ भावातून जातोय. आणि अशा वेळेला त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा तो पंचम भावाचा अधिपती 6-12 मधूनच जात असेल तर त्यावेळेला पंचम स्थानाचे फलादेश तुम्हाला अशुभ फलादेश प्राप्त होते. सप्तम स्थान विवाहाचं स्थान आहे, नवरा बायकोंच्या संबंधाचं स्थान आहे, बिझनेस पार्टनरचं स्थान आहे, व्यापाराचं स्थान आहे. आणि अशाच वेळेला जर सप्तम भावाचा मूळ लग्न कुंडलीमधला सप्तम भावाचा अधिपती गोचरीने याच कुंडलीमध्ये सुद्धा 6-8-12 मधून जातोय आणि त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा तो अशा दुःख स्थानातून भ्रमण करत असेल तर त्यावेळेला तुम्हाला सप्तम स्थानाबद्दल पीडा निर्माण होऊ शकते. मग काही जणांचा विवाह जमतो आणि जमून पण मोडतो असं पण होतं. म्हणजे त्याचं फलित शुभ फलित प्राप्त होत नाही ना. विवाह जमला, सगळं झालं, साखरपुडा झाला आणि काही कारणाने विवाह तुटला, संबंध बनले नाही, कळलं की नाही. पण ह्या पण गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग ती व्यक्ती म्हणते की सगळं चांगलं होतं तरी मला ही पीडा का मिळाली. तर त्या पीडेचं पण हे कारण इथे आपल्याला प्राप्त होऊ शकतं की जर का कुंडलीच्या कुठल्याही भावाचा अधिपती हा गोचरीने सुद्धा 6-8-12 मधून जात असेल आणि अशाच वेळेला
त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा तो दुःख स्थानामधून जर जात असेल तर तुम्हाला त्या भावाची पीडा प्राप्त होऊ शकेल. एखादं धनस्थान आहे, धनस्थान म्हणजे तुम्हाला धन देणारं स्थान आहे ना, तुमचं स्वतःचं धनस्थान आहे, एखाद्याचं आर्थिक नुकसान होतं. मग धनेश जर का कुंडलीमधून षष्ट अष्टम व्यय भावातून जात असेल गोचरीने, कळलं की नाही, आणि अशा वेळेला गोचरीनेच तो ग्रह त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा जर तो 6-12 मधून जात असेल तर त्यावेळेला एखाद्याचं आर्थिक नुकसान सुद्धा पाहायला मिळू शकतं. म्हणजे अशा वेळेला त्यांनी आर्थिक जोखीम मोठी पत्करू नये किंवा नीट विचार करून कुठल्याही आर्थिक बाबतीचे निर्णय घ्यावे. महत्वाच्या उलाढाली करू नये. म्हणजे आपण सांगतो की सध्याचा कालावधी तुमच्यासाठी बरोबर नाहीये, आणि मग अशा वेळेला महादशा आणि अंतर्दशा सुद्धा, तो जातक ज्यावेळी प्रश्न विचारतो त्यावेळी त्या कुंडलीला महादशा कुठली आहे, अंतर्दशा कुठली आहे, आणि तो स्वामी सुद्धा, समजा महादशा स्वामी सुद्धा जर का गोचरीने किंवा त्या भावाचा अधिपती गोचरीने जर का अशुभ स्थानातून जात असेल, आणि त्रिशांश कुंडली पण पहा तिथून सुद्धा त्या भावाचा अधिपती पुन्हा अशुभ स्थानातून जात असेल तर त्याला त्या स्थानाची पीडा निर्माण होईल. तिथे त्यांना अशुभ फलादेश प्राप्त होतील, समस्या निर्माण होतील. म्हणून जातकाच्या प्रश्नाचं उत्तर देताना सारासार विचार करून नीट निर्णय घेऊन मग त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही याचं उत्तर देणं गरजेचं राहील. पण मुळातच आता तुम्हाला समजलं असेल की त्रिशांश कुंडली ही पण महत्वाची कुंडली आहे, आणि खास करून षष्ट अष्टम आणि व्ययस्थानाचं ते सूक्ष्म रूप आहे. अजून एक तुम्हाला नियम सांगून ठेवतो, लक्षात घ्या. एक नियम ह्याच्याबरोबर सांगून ठेवतो, कधीतरी हा नियम पत्रिकेला वापरून पहा. लक्षात आलं? कारण हे तुम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिकल पत्रिका सोडवण्याचं काम करत असता त्यावेळेला हे नियम तुम्हाला निदर्शनास येतात. नियम नीट लक्षात घ्या. जी त्रिशांश कुंडली असते, या त्रिशांश कुंडलीचा अष्टम स्थानाचा अधिपती कोण आहे तो पहा. कळलं? अष्टम स्थानाचा अधिपती म्हणजे अष्टमात त्रिशांश कुंडलीमध्ये अष्टम भावात येणारी राशी आणि त्याचा स्वामी तो त्रिशांश कुंडलीचा अष्टमेश. सदर कुंडलीचा, ही कुंभ लग्नाचीच कुंडली आहे पुन्हा त्रिशांश कुंडली, याच्या अष्टमात कुठली रास आली? कन्या रास. म्हणजे हे स्थान काय आहे? मृत्यू, नुकसान, गंडांतर, अपमृत्यू, बरोबर आहे, नैराश्य, दुःख याचं स्थान आहे. मग अष्टम स्थानाचा अधिपती कोण झाला? बुध. तो पहा मूळ कुंडलीमध्ये, लग्न कुंडलीमध्ये हा कुठल्या राशीमध्ये स्थित आहे कुंडलीत. कळलं? तो राशीमध्ये, या कुंडलीत, लग्न कुंडलीत कुठल्या राशीमध्ये स्थित आहे. तो ज्या राशीमध्ये असेल स्थित त्या राशीतून ज्या वर्षी शनी किंवा राहूचं गोचर भ्रमण येईल, शनी किंवा राहूचं गोचर भ्रमण येईल, तो कालावधी जातकासाठी नुकसानकारक, दुःख, गंडांतर, अपयशाचं होऊ शकतं. त्याच वेळेला एखादी शस्त्रक्रिया सुद्धा येऊ शकते. त्याच वेळेला एखादा अपघात पण होऊ शकतो, कारण अष्टमस्थान अपघात पण आहे. कळलं की आपण म्हणतो ठराविक वेळेला असा का अपघात आला, तर लक्षात घ्या, लिहून घ्या. त्रिशांश कुंडलीचा अष्टमेश, त्रिशांश कुंडलीचा अष्टमेश मूळ लग्न कुंडलीमध्ये, त्रिशांश कुंडलीचा अष्टमेश मूळ लग्न कुंडलीमध्ये, मूळ लग्न कुंडलीमध्ये ज्या राशीमध्ये स्थित असेल, ज्या राशीमध्ये स्थित असेल त्या राशीतून ज्या वर्षी गोचरीने, त्या राशीतून ज्या वर्षी गोचरीने शनी किंवा राहूचं गोचर भ्रमण येतं, शनी किंवा राहूचं गोचर भ्रमण येतं, तो कालावधी जातकासाठी गंडांतर, अपघात, शस्त्रक्रिया, नुकसानकारक होऊ शकतो.
मग होणार जर केव्हा होणार तर एक लक्षात घ्या, हा जो त्रिशांश कुंडलीचा अष्टमेश जो बुध असेल किंवा जो कोणी ग्रह असेल, तो ग्रह मूळ लग्न कुंडलीमध्ये ज्या राशीमध्ये ज्या अंशावर असेल आणि त्याच अंशावरून ज्या वर्षी त्या राशीतून राहू किंवा शनीचं गोचर भ्रमण येईल आणि तो त्या अंशात्मक मध्ये जवळ येईल, तो कालावधी त्याच्यासाठी त्रासदायक होईल. कारण शनी 2.5 वर्ष एका राशीमध्ये असणार आणि राहू 1.5 वर्ष एका राशीमध्ये असतो. लक्षात आलं? मग हा कुंडलीमध्ये हा जो ग्रह आहे त्रिशांश कुंडलीचा अष्टमाधिपती मूळ लग्न कुंडलीमध्ये ज्या राशीमध्ये ज्या डिग्रीवर असेल त्या डिग्रीच्या आसपास ज्या वेळेला 5 ते 7 अंश पाठीपुढे ज्या वेळेला तो ग्रह गोचरीने येईल शनी किंवा राहू, तो कालावधी तुम्ही काढून देऊ शकता की हा ग्रह अमुक अमुक वर्षी येणार आहे आणि ह्या टायमिंगमध्ये येईल ह्या महिन्यात, तर साधारण हा कालावधी तुमच्यासाठी त्रासदायक होऊ शकतो. मग अशा वेळेला मंगळ पण अपघाताचा कारक ग्रह आहे. मंगळ सुद्धा जर का कुंडलीमध्ये अष्टम स्थानाशी अशुभ योग मूळ कुंडलीमध्ये करत असेल आणि अशाच वेळेला मगाशी मी नियम सांगितलेला त्रिशांश कुंडलीचा मूळ लग्न कुंडलीचा लग्नेश गोचरीने षष्ठातून जात असेल आणि त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा मूळ कुंडलीत असणारी 6, 8, 12ची स्थानं ही त्याही कुंडलीमध्ये अलटून पलटून जर 6, 8, 12 मध्ये असू शकतील, तर त्यावेळी सुद्धा ती घटना अगदी महत्वाची ठरू शकते. म्हणजे तुम्ही तो कालावधी सहजगत्या काढू शकता. निर्णय म्हणजे तुम्ही जपा तुमच्या आरोग्याला किंवा तुमच्या शरीराला. आरोग्य, कारण तुमच्यावर एखादं गंडांतर येईल, एखादा आजारपण येईल, एखादा अपघात होईल. अपघात तुम्हाला सांगून येतो का? कधीच होत नाही. पण त्यावेळेला तुम्ही बंधन योगात अडकता आणि म्हणून या अष्टम स्थानाचा अधिपती पण शनी आहे. शनी दुःखाचा कारक आहे, शनी पीडेचा कारक आहे, शनी बंधन योगाचा कारक आहे. मग हे मृत्यूस्थान आहे, हे हॉस्पिटल पण आहे. मग तुम्ही अनेक वेळेला आपण आपली चूक नसताना सुद्धा काही काळ अपघात होऊन त्याच्यामध्ये काही ना काही फ्रॅक्चर्स होऊन तुम्हाला वर्षभर बंधन योगात राहावं लागतं. आणि आपण म्हणतो की मला फार पीडा झाली या टायमिंगमध्ये, कारण त्यावेळेला तुम्हाला तुमची महादशा, स्वतःची अंतर्दशा ही जर का अनुकूल नसेल आणि हे भ्रमण सुद्धा जर अशा प्रकारे असेल, तर तो कालावधी तुम्ही निश्चितच काढून देऊ शकता. लक्षात घ्या. म्हणून आपण लिहून देत असतो एखाद्या पत्रिकेमध्ये की वयाच्या अमुक अमुक वर्षी काही शारीरिक पीडा किंवा दुःख ह्यांना प्राप्त होऊ शकेल. तर या कालावधीमध्ये शारीरिक पीडा उद्भवू शकते, गंडांतर उद्भवू शकतं, अपमृत्यू गंडांतर येऊ शकतं. हा कालावधी जातकासाठी अत्यंत महत्वाचा आहे. लक्षात आलं? तर हे त्रिशांश कुंडलीचं पाहण्याचा जो एक नियम आहे तो मी तुम्हाला आता सांगितलेला आहे. कुंडली पाहताना मित्रांनो जरूर याचा विचार करा. त्याशिवाय कुठलेही निर्णय एखाद्या शिक्कामोर्तबापर्यंत येऊ नका. आता लगेच तुम्ही शिक्कामोर्तब करून मोकळे व्हाल, तर तसं नाही. लग्न कुंडली बरोबरच ज्या काही षडवर्ग कुंडल्या आहेत त्याच्यापैकी ही कुंडली सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. म्हणून आजच लक्षात ठेवा, तुम्ही नेहमी कुंडली बघताना त्रिशांश कुंडली पहिल्यांदा पहा, त्याचा अष्टम स्थानाचा अधिपती कोण आहे तो पहा, तो नोंद करा. आणि तो मूळ कुंडलीमध्ये कुठे आहे, तो पीडित आहे का, तो पापग्रहाने पीडित आहे का, पापग्रहांच्या दृष्टियोगात आहे का, आणि त्याच वेळेला जर त्याची दशा अंतर्दशा आली आणि त्याच वेळी त्याच्यावरून जर शनी किंवा राहूचं भ्रमण असेल, तर तो कालावधी निश्चितच त्रासदायक ठरू शकतो. लक्षात आलं? समजलंय तुम्हाला? ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबू आणि पुन्हा आपण भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासकट, जेणेकरून अशा काही विषयांची तुम्हाला माहिती मिळाली तर पत्रिका पाहताना कशी पाहावी, तर त्याच्याबद्दल तुमचा एक आत्मविश्वास द्विगुणित होईल. आता बऱ्याच वेळेला आपण शिकत असतो, परंतु पत्रिका पुढ्यात आल्यावर नक्की कुठून सुरुवात करायची आणि काय प्रेडिक्शन सांगायची हे आपल्याला सुचत नसतं. तर ह्या अशा तऱ्हेने जर अभ्यास जर केला तर भविष्यामध्ये तुम्हाला याचा फायदा जरूर होऊ शकतो. ओके, तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या भागात. नमस्कार.